भारतीय जनता पार्टीची तयारी ही 2020 पासूनच तशी सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता गेले कित्येक वर्षापासून निवडणुका येतील म्हणून कामाला लागलेले आहे. संघटनात्मक काही कार्यकर्ते असतील जे संघटना कशी वाढावी यासाठी काम करतायत. काही समाजामध्ये वावरून समाजसेवेच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुका संदर्भामध्ये काम करतायत. बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, बूथ प्रमुखाचे सदस्य असतील, काही सेलचे अध्यक्ष असतील, संयोजक असतील, अशा प्रकारची सगळी रचना लागलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं काम सुरू झालेलं आहे. आणि साधारण 800 पेक्षा अधिक लोकांनी आम्हाला इच्छुकेचं आमच्याकडनं त्या दिवशी पत्र घेऊन डॉक्टर राजेश पाटील आमचे अध्यक्ष यांच्याकडनं सगळी व्यवस्था करून 800 पेक्षा अधिक लोकांनी इंटरव्ह्यू दिलेली आहे आणि त्या माध्यमातून एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. आणि त्या वातावरणाच्या माध्यमातून निश्चितच भारतीय जनता पार्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेईल. भाजपच्या कार्यकर्त्यांचा कळ हा स्वभावाचा आहे. त्यांची अशी भावना आहे की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जो काम करतोय, राबतोय, त्याला कुठेतरी स्थान मिळलं पाहिजे, त्याला कुठेतरी पुढे जाण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचं नाव करण्याचे त्यांचे तो उद्देश आहे. त्या उद्देशाला धरून जर आपण बोललो तर त्यांना न्याय मिळण्यासाठी युती नको असा खाली लोकांचा कळ आहे, कार्यकर्त्यांचा कळ आहे. पण शेवटी या गोष्टी वरिष्ठ पातळीवर होतात आणि वरिष्ठ पातळीवर आमचे जे मेन जे लोक आहेत ते निर्णय घेतील. कारण आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील असतील, निवडणूक प्रभारी संजीव नाईक जे असतील, त्यांनी देखील वेळोवेळी हेच सांगितलेलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही तिथपर्यंत पोहोचवू, पण शेवटी निर्णय हा ते लोक घेतील आणि जो ते निर्णय घेतील त्या निर्णयाला अनुसरून आम्ही काम करू. तर महापौर कोणाचा? महापौर हा जर युती झाली तर निश्चितच युतीचाच होणार आहे. पण युती जर नाही झाली तर निश्चित मला वाटतं 100% हा महापौर भारतीय जनता पार्टीचा. धन्यवाद सर. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.